शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर. स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. लेट्स वे पेज नंबर 60. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न लेट्स वे. तर लेट्स वे म्हणजेच काय? वजन करूया. आज आपल्याला वजन करूया लेट्स वे पाठाचा अभ्यास करायचा आहे. कालच्या तासाला आपण मेजर लेंथ लांबी कशी मोजायची त्याचा अभ्यास केला. आज वजन कसे करायचे किंवा कुठली वस्तू जड हलकी आहे याचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. स्टुडंट्स लुक ॲट द पिक्चर. दिस इज बॉल अँड दिस इज बॅट. बॉल इज लायटर अँड बॅट इज हेवियर. लायटर म्हणजेच हलके आणि हेवियर म्हणजेच काय? जड. बॉल हलका, बॅट जड. नेक्स्ट एक्झाम्पल. लुक ॲट द पिक्चर. कलर द बॉक्स बिलो द हेवियर ऑब्जेक्ट. पहा मुलांनो, वस्तूच्या पुढील जोडीमध्ये जड वस्तू रंगवा किंवा सर्कल करा. मग कोणती वस्तू जड आहे? कोण सांगतंय मला पटकन? Answer is ball. Ball is heavier. Very good students. Next example. Color the box below the lighter object. विद्यार्थ्यांनो, आपल्याला काय करायचं आहे? पुढील वस्तूमधील हलक्या वस्तूचे चौकट रंगवायचे आहे. तर मला कोण सांगतंय पटकन आन्सर? कोणती वस्तू हलकी आहे? Key is heavier and balloon is lighter, so answer is balloon. One night, Chintu and Bittu, the two foxes, were passing by a jaggery factory. They saw a lump of jaggery there and were thrilled. पहा मुलांनो, एक रात्री चिंटू आणि बिंटू हे कोण आहेत? दोन फॉक्स म्हणजेच कोल्हे आहेत. आणि ते जात असताना त्यांना रस्त्यामध्ये जागरी म्हणजेच काय? गुळाची फॅक्टरी दिसली. लम्प्स ऑफ जागरी दिअर अँड वर्थ लीड. आणि त्यांना तिथे एक गुळाची ढेप दिसली. लंप म्हणजेच काय? गुळाची ढेप. फर्स्ट फॉक्स स्पीक. आय लव जागरी. आय विल मेक द शेअर. तो काय म्हणतोय? मला गुळ फार आवडतो, मी वाटणी करणार. सेकंड फॉक्स. नो आय एम ओल्डर. आय विल डिव्हाइड इट वेल. तो काय म्हणतोय? दुसरावाला, नाही मी मोठा आहे, मी बरोबर वाटणी करेल. पुढे पहा काय होतंय. भोलू द बियर वॉज वॉचिंग देम फॉक्स. ही वेंट टू हेल्प देम. पहा, त्यांचं भांडण कोण पाहत होतं? भोलू नावाचा अस्वल. आणि तो त्यांच्याकडे आलेला आहे आणि काय म्हणतोय तो पहा. डोंट फाईट यू टू. आय विल शेअर आउट द जॅगरी फेअरली फॉर यू. पहा, अस्वल भोलू नावाचे काय म्हणतंय? अरे तुम्ही आपापसामध्ये भांडण करू नका, मी दोघांनाही सारखा गुळ वाटून देतो. हो, पहा ते दोन फॉक्स काय म्हणतायत? ते कसं काय? तू कसं काय आम्हाला गुळ समान वाटून देणार आहे? भोलू द बियर ब्राउट समथिंग टू हेल्प देम. पहा मुलांनो, भोलू अस्वलाने मदतीसाठी एक वस्तू घेऊन आलेला आहे. व्हॉट डिड भोलू ब्रिंग टू मेक इक्वल शेअर्स. पहा, सारखी वाटणी करण्यासाठी भोलूने काय आणले बरे? कोण सांगतंय पटकन? आन्सर इज स्केल. स्केल म्हणजेच तराजू. व्हेरी गुड. व्हॉट डज अ ग्रीन ग्रॉसर यूज टू वेट व्हेजिटेबल्स. मुलांनो, भाजीपाला मोजण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो बरे? सांगा पटकन. स्केल. व्हेरी गुड स्टुडंट्स. समजलं सर्वांना?
आपण वजन करण्यासाठी कशाचा उपयोग करतो? तराजू. तराजू म्हणजेच काय? स्केल. समजलं सर्वांना? लुक ॲट द बॅलन्स बिलो अँड नेम द लायटर अँड हेवियर थिंग इन इच पॅन. पहा मुलांनो, आपल्याला एक तराजू दिलेली आहे. त्याच्यामध्ये 2 पॅन आहेत. 1 पॅन इज पोमोग्रॅनेट, सेकंड पॅन इज pumpkin. Pomegranate is lighter and pumpkin is heavier. म्हणजेच पोमोग्रॅनेट काय आहे? वजनाला हलके आहे आणि जड काय आहे? पंपकिन. नेक्स्ट एक्झाम्पल, स्केल दाखवलेली आहे आणि त्याला 2 पॅन्स आहेत. त्यामध्ये 1 पॅन्स इज बुक, सेकंड पॅन्स इज मार्बल. तर बुक्स अँड मार्बल दोघांचंही वजन काय आहे? समान आहे. म्हणून ती स्केल किंवा ती तराजू कशी आहे? इक्वल आहे. इक्वल कशी आहे? दोन्ही समान आहेत. लायटर हेवियरला हेवियरचं पॅन खाली आलेलं असतं आणि लायटरचं पॅन वरती गेलेलं असतं. सर्वांना समजलं? गो टू अ प्रोव्हिजन्स शॉप अँड वॉच हाऊ डिफरंट ग्रोसरीज आर वेट. पहा मुलांनो, किराणा दुकानात जा आणि किराणा दुकानात गेल्यावर तिथं अनेक वस्तू आहेत. त्या वस्तूंचं वजन कशा प्रकारे करतात त्याचं निरीक्षण करा. नोट द डिफरंट टाइप्स ऑफ बॅलन्सेस यूज्ड फॉर वेइंग थिंग्स. पहा मुलांनो, आपल्याला वजन करण्यासाठी अनेक प्रकारच्या तराजू दाखवलेल्या आहेत आणि त्या तराजूंचं तुम्ही निरीक्षण करा. प्रत्येक दुकानात अशा प्रकारच्या तराजू असतात आणि आपण त्या तराजूच्या किंवा स्केलच्या माध्यमातून वस्तू मोजून घेत असतो. आता सध्या आपले इलेक्ट्रॉनिक वजन काटा जो आहे 3rd नंबरचा, त्याचा उपयोग सर्व दुकानामध्ये केला जातो. सर्वांना समजलं लेट्स वे म्हणजे काय किंवा वजन कशा प्रकारे करायचं आणि वजन कुठल्या वस्तूने करतात? सर्वांना समजलं? व्हेरी गुड स्टुडंट्स. Thank you.